संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत पुऱ्या एकदा नक्की करून बघा. खायला खूप भारी लागतात. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं 1 कप मेथी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे आणि थोड्याशा तेलामध्ये आपल्याला ही मेथी छान परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही मेथी शिजून घ्यायची आहे. मेथीमधलं पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे. मेथी थंड करून घेऊयात आता. इथं 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलं आहे, चाळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 छोटा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 छोटे चमचे तीळ, चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक वाटण तयार करायचं आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या, छोटा 1 चमचा जिरं, छोटा पाव चमचा ओवा, मोठा 1 चमचा धने आणि कोथिंबीर पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झालं आहे. पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त 5 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा थोडंसं तेल लावून पीठ मळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. जास्त पातळ नको आणि जास्तही जाड नको. तर आता कडकडीत तेलामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा चमचमीत आपल्या मेथीच्या पुऱ्या तयार.